दमू वंश जरा विचित्रच होती, पण तशा स्वभावानं खूप चांगल्या होत्या. हो. हे खोकायला लागले की रात्रभर जागत बसायच्या. कसली कसली चाटणं आणि काळे करून द्यायच्या. वाव. जरा जिव्हारी लागेल असं बोलायच्या, नाही असं नाही. तू पण तेच करतेस. गप्प बस. मी कुणाच्या जिव्हारी लागेल असं कधीच बोलत नाही. गप्प बसा नानी. तुला तशी सवय आहे. सगळे मला म्हणतात की मी नानीकडनंच शिकले. सगळे म्हणजे कोण? बंडी आत्या आणि नळी आत्या. अरे नळी माझी वैरी नाही. नळी सांगते म्हणे. पेपराने थोबाडत आहे काय? हळूहळू. मी जरा जाऊन येतो. कुठे? टेण्याकडे. कशाला? अभ्यास आहे मला. काय दिवे लावणार आहात अभ्यास करून? बॅरिस्टर होणं तुम्हाला झेपणार आहे असं मला वाटत नाही. हळूहळू. अण्णा तुम्हाला खोकला येतोय. मग खोकताना बोलू नये. थोबाड फोडी ना तुझा. हळू हळू हळू. थोबाड फोडीन हा तुझं. फोड फोड मेल्याचं थोबाड फोड. जेव्हा पाहावं तेव्हा नुसती पायाला भिंगरी. घरात पाहुणे रावळे आले, थांबायचं काही नावच नाही याचं. दमू आत्या बोलू नकोस मेले माझ्याशी. राहिलो. राहिलं काय राहिलं? घरात आत्या आली आहे, तिच्याशी 4 शब्द बोलावेत, तिची सेवा करावी, तर नुसतं ढिम्मसारखं बघतो, नाही तर जातो तरी. अभ्यास आहे मला. मी येतो. गेला. दादा तुझा ना काही धाकच नाही बघ या बोकूवर. नाही तसं नाही. तसं नाही काही तसं नाही. दादा हे घे. काय? चाटण घे. नको आता नको. असं कसं? दादाला डीडीटी झालं म्हणजे? डीडीटी नाही रे, काहीतरी काय बोलतोस दादा? डीडीटी काय? टीबी झाला म्हणजे? हळू हळू. किती अभद्र बोलताय. हे वाक्य तूही लक्षात ठेव वहिनी. करून किती अभद्र बोलतेस तू. अगं टीबी होऊ नये म्हणून म्हणते ना मी. तसं नाही. तसं नाही काही तसं नाही. दादा वळ. दादा वळ. वळ. सावकाश. मागे टेकू नाही. दादा काय करतो? सावकाश. अगं बाई आता बरोबर आहे. त्याचे ना पाय बांधून ठेवले पाहिजे म्हणजे खोकला आलं की सर्वांगातून येतो. हे घे. हळू हळू. हे घे. हे बघ इकडे पहा. अरे मी ढवळते काय करतोस? आई एक तर मला एकच दादा आहे. 325 एकर जमीन, चांगल्या दुभत्या गायी आहेत, म्हशी आहेत. घे 27-28 ट्रॅक्टर सुद्धा आहेत अगदी चांगले. इतकी सारी जमीनदारी आहे. या सगळ्याचं करायचं काय? चाटण देताय. माझ्या दादाला काही झालं तर मी चाटण देताय. अरे केव्हापासून वाटी खातील आता सगळी. तू चाटण. 1 मिनिट मी दे. दादा काय चाललंय तुझं? अरे दादा गेल्या 2 तासात 200 काढे आणि 22 चाटणं झाली. अरे हो, पण खोकला जायला हवा ना. खोकला जाईल पण पोटाचे विकार सुरू होतील ना. अरे त्यासाठी पण काढा आहे माझ्याकडे. यांना आता बाहेर काढा. हे बघ दादा, तू काही काळजी करू नको. तू आता शांत निवांतपणे झोप. मी की नाही जायफळ घातलंय. जायफळ तुला शांत झोप लागेल. मग मला बघायचंय कोण घोरतं ते. म्हणजे माझी आणि वहिनीची पैज लागली आहे ना. कसली? तिचं असं म्हणणं आहे की तू झोपल्यावर घोरतोस. माझं असं म्हणणं आहे तू झोपल्यावर अजिबात घोरत नाहीस. माझा दादा घोरणं शक्य नाही, ढेकर देणं शक्य नाही. ढेकराचं एक वेळ ठीक आहे. अय्या अरे झोपली ही. आणि घोरायचं म्हणाल तर देवा ते ही करते. बाई काय काय लावलंय आतमध्ये ते. अगं काय झालं? काही नाही, तुझी नानी घोरत होती. मग मग काय पैज हारली ती. काय?
मी घोरत होते छे मी घोरत नव्हते काही. माझा असा डोळा लागला होता असा कुणाला? स्वतःलाच. खूप कष्ट पडले ना की घशातनं चित्र विचित्र असे आवाज निघतात. बर. मी घोरत नव्हते काही. मी नानीला घोरताना पाहिलंय. पाहिलंय म्हणजे ऐकलंय. अत्यंत भीषण घोरते नानी. ऐक. हो खरं अगदी या घोरतात, अगदी मोठ्यानं घोरतात. नळी आणि नानी बाजूबाजूला झोपले की यांच्यात घोरण्याची स्पर्धा लागते. बाई ग, मग जिंकतं कोण? अर्थात नानी. ए तुला अभ्यास नाही आहे का? चल चालतो फाजील कार्टा कुठला. तुम्ही ओरडू नका, दमूबाईंना आवडत नाही. पण मी ओरडत नाहीये. बाई ग, नुसता ध्वनी. आपल्या घरात किती झाले नाही का दादा ध्वनी प्रदूषण. काय हसतेस? दात करून करून हा? नानी तू घोरतेस. हा? कधीतरी तेव्हा एकदा घोरले होते. मी लहान असताना तू घोरायचीस म्हणून मी घाबरायचे आणि मग मी आईच्या कुशीत जाऊन झोपायचे. मी घोरत नाही. आता मान्य कर बघू तू घोरतेस ते. अजिबात नाही. मी घोरत नाही म्हणजे नाही. तुला काय माहित? आता मी घोरते मला माहिती का तुला माहिती? आम्हाला माहित. अजिबात नाही. मी घोरत नाही म्हणजे नाही. जा मी तुला काही सांगत नाही. ए असं नको नको करू. म्हणजे एवढी मला बडबड 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 करतेस ती. बरं बरं नाही बोलणार. मी पण बोलत नाही. अगं पण आता नाही बोलत कबूल केलं ना मी. कबूल केलं तरी सांगणार नाही मी. अगं खे हातात बसते. खे. अरे अजून चालूच आहे का तुमचं? बाबा सांगा ना नानीला. ए तिला कधी कोणी काही सांगू शकतं का? पण बोलणार नाही म्हणून म्हणतीये. चांगलंच आहे की मग. हो ती मला दमू आजीची गोष्ट सांगत होती. दमू हत्याची? हो. तुला आठवतंय तरी का? न आठवायला काय झालं? बोक्या कट करू नको, टल अडकायची ती. असं. त्या घरी आल्या की तू पळून जायचास. अगं छळायची ती. मला वाटलं मी एकटीच होते की काय. नाही अगं इंग्रजांचा अनुनय करायची ती. तिच्यावर इंग्रजांचा प्रभाव होता खूप. तिला ते भारी वाटायचे. अच्छा म्हणून तुम्हाला ती आवडायची नाही. तेवढंच नव्हतं खरं तर. मग अगं कटकट करायची ती. कसं बसायचं, कसं उठायचं, कसं बोलायचं, कसं वागायचं, कसं काय. काय सांगता? नाही बहुतांशी मी तिला चुकून पळायचो. पण एकदा मात्र मी तिच्या तावडीत सापडलो होतो. बोक्या काय गे गाडवे काय घे असं याच्यावर पाय दिला मी आणि सरकलीच अशी. बोक्या मिस्टर बोके. बोकू राजा लपलाय तो. अय्या लपलाय. हो. का बरं? लपाछपी खेळत होता की काय? आम्ही नाही काही मग? तुम्ही. आम्ही हो म्हणजे? अगं म्हणजे तुला बघून लपलाय तो. इश मला बघून कशाला लपेल तो? घाबरतो की काय मला? नाही मग? तू आवडत नाहीस त्याला. का बरे? कारण तुला इंग्रज आवडतात ना. अर्थात मला इंग्रज आवडतात. अगं इंग्रज होते म्हणून तुला सांगते या देशाची प्रगती झाली. नाहीतर काय हे आपल्याकडचे कसे राहतात, कसे वागतात. इंग्रज आले म्हणून भलंच झालं आपलं, वाईट झालंच नाही. आणि मुळात गेले ना आता इंग्रज, मग गेलेल्या माणसाविषयी असे अनादाराचे उद्गार कशाला काढायचे बरे? तेच तर बावळटच आहे तू. नळे हा शिष्टाचार पाळायचा. तो भाऊ आहे तुझा, त्याच्याबद्दल असे उद्गार अजिबात मुखातून काढायचे नाहीत. कळलं? आत्या काय ग? अगं तू केवढा अवघड बोलतेस. अगं अवघड काय, सोपं तर आहे. ते एवढंच तर आहे. मला काहीच कळलं नाही. नाही कळलं? नळे आपला जेवढा मेंदू असतो ना त्याचा वापर करायचा. एवढा असेल तर एवढं कळतं, एवढा असेल तर एवढं कळतं. मेंदूच नाही तर काय कळणार ना? जेवढी झेप आहे मेंदूची तेवढी घ्यावी. बोक्या म्हणजे नळे कधी कळणार ग तुला? हे बघ काय आहे?
फुलं माळीत जा केसात. मला नाही आवडत फुलं बिलं, मला गजरे आवडतात. माळ फुलं हल्लीची फॅशन आहे ती. मला नाही आवडत फॅशन मिशन. अगं हो काय, मग गाढवे जरा प्रेझेंटेबल असावं. प्रेझेंटेबल म्हणजे कसं? म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपल्याबद्दल छान वाटलं पाहिजे, आकर्षण वाटलं पाहिजे, असं नीट नेटकं. म्हणजे मला पहा मी कशी राहते. म्हणजे इंग्लिश बायकांसारखं? हो. शी, मला नाही आवडत. मग तुला काय आवडतं नळू? नानी सारखं. आजागळ राहायला. आत्या, मला परदेशी अत्तर देशील? का? मला आवडतात खूप. हो हो. देईन. मला काय मिळणार त्या बदल्यात? काय पाहिजे तुला? मला तुझ्या भावाची रबर. खोबरं नाही. ते खा. खबर 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 खबर. मला तुझ्या भावाची खबर हवी. बोक्याची? तो मला बघून असा खबदाडीत का लपतो हे मला जाणून घ्यायचंय. मग नळे, मी आता जाते. हा, तो बाहेर आला की लगेच मला इशारा कर, मी येईन. अत्तर नक्की ना? अत्तर म्हणू नकोस ग नळे, सेंट म्हण. सेंट. 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 कळतंय का काही? हा. का डोक्यातही सागर गोटेच आहेत. आजपासून बोक्याला आपण काय म्हणायचं? सेंट. सेंट. ही आपल्यातली सांकेतिक भाषा. आपल्यात. आणि त्या सागर गोटे इकडे. हे वय आता सागर गोटे खेळण्याचं उरलेलं नाही. असो. सेंट. अय्या, किती छान होती दमू आजी आणि किती मॉडर्न. मॉडर्न कसली, इंग्रजांची हुजरेगिरी करायची. बाबा, पण त्या दिवशी तुम्ही दमू आजीच्या कचड्यात सापडलातच का? त्या दिवशी नाही सापडलो, मग दुसऱ्या दिवशी सापडलो. हा, ते सुद्धा त्या मूर्ख नळीमुळे. सेंट 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 आला, सेंट आला. दमू आत्या लवकर ये. दमू आत्या. काय रे लब्बाडा? ए, धरू याला. अगं विचारतेस काय? धर. नळे 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 सोड नळे. काय मग बोकोबा, कुठे दौरा? हे आपलं असंच काय आपलं? टेण्याकडे टेण्या. कशाला बरं? नळे सोड, नाही तर सगळी अत्तर फोडून टाकी ना, सगळी अत्तर तुझी. माझ्या अत्तरांना हात तर लावून दाखव. आई ग, सगळी तुझी देशप्रेमावरची पुस्तकं ना फाडून फेकून दे. तू पुस्तकांना हात तर लावून दाखव, तुझा हातच पेरगळून टाकेन मी. बाई 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 बाई, भावा बहिणीमध्ये काही मायेची भाषा वगैरे आहे की नाही काही? अरे वा, भावा बहिणींमध्ये काय मायेचा विषय चाललाय वाटतं. हा माझा हात मोडून टाकेन म्हणाला. नाही, खोटं बोलू नकोस. तू म्हणालास म्हणजे मोडणारच होता हात, पण तेवढ्यात तुम्ही आलात ना अण्णा, म्हणून मी वाचले. काही धप्पा मारू नकोस. हीच उलट म्हणाली की तुझी पुस्तकं फाडून टाकीन. पुस्तकं फाटली तर नवीन पुस्तकं दुकानातून आणता येतात. हो. हात मोडला तर आणता येतो का दुकानातून? एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही बोके. तुमच्या बहीण आहेत त्या, पाहुणी आहे घरातली, लक्ष्मी आहेत त्या. त्यांच्याशी कसं वागावं हे आम्ही आमच्या बहिणीशी कसं वागतो यावरून तुम्हाला शिकता येत नाही का? शरम वाटली पाहिजे तुमची तुम्हालाच. आमची आम्हाला तर वाटतेच. तुम्हाला काय वाटतेय शरम? यांना जन्माला घातल्याची. अण्णा, आधी तिनं माझी गचंडी धरली. शक्यच नाही. अहो खरंच मी विश्वास ठेवणारच नाही तर. मग आता काय? नळीने गचांडी धरली. काय? दादा हळू. हो, खरंच की. हळूहळू. खरंच असं का केलं तुम्ही नळीबाई? आत्याने सांगितलं. मी कुठे सांगितलं? जरा हळू हळू. जरा हळू. ढवळ्या शेजारी पोळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला.
माझं म्हणजे असं झालंय, नळी आणि नानी सोबत राहून मी सुद्धा किंचळू लागली. ए आत्या तूच सांगितलं होतंस की नाही? अगं मी तुला सांकेतिक भाषेत सांगायला सांगितलं. पण तो पळून जायला लागला, मग काय करणार? पळून जायला लागलं मी काय करणार? बघा म्हणजे बघा बघा कशी थापा मारते. म्हणजे हो ना, म्हणजे हो ना. अण्णा तुम्हाला सांगतो, ही ना काही सांगते, एकाचे दोन, दोनाचे चार सांगते. मी तर केव्हापासून हेच सांगते, माझे 2चे 4 करा. काय आरडाओरडा चाललाय? काय झालं? नानी नानी नळी खोटं बोलते. मी हात मोडेन असं म्हणालोच नाही. मी फक्त असं म्हणालो की पिरगळून टाकेन. पिरगळताना मोडला असता म्हणजे? बरं झालं असतं, माझ्या वस्तू तरी वाचल्या असत्या. अहो अहो बोकेश्वर, तुम्ही आमच्या मुलीबद्दल बोलतायचं भान ठेवा. आमची मुलगी आम्हाला प्राणापेक्षा प्रिय आहे. तिच्या बाबतीत अद्वा तद्वा बोललेलं आम्ही अजिबात सहन करणार नाही. बोक्या गप रे तू. नानी मी त्याची काहीही चूक नाहीये. मला नळीचे गुण माहिती आहेत ना काय आहेत ते. ए आत्या तुझंच काम करते तरी तू मलाच बोल. नळीबाई, मोठ्या माणसांशी असं बोलायचं नाही. त्या सांगतील तसं घरातल्या प्रत्येकाने वागणं हे बंधनकारक आहे. पण आताच तर तुम्ही म्हणालात ना अण्णा की मी घरची लक्ष्मी आहे म्हणून. पण तुमच्या आधी त्या लक्ष्मी आहेत. त्यांचा मान तुमच्यापेक्षा मोठा आहे. तुम्ही लक्ष्मी, त्या महालक्ष्मी. मी जाऊ का? टेण्याकडे? हो. कशाला? चकाट्या पेटायला. नाही, खूप अभ्यास आहे खूप. एक थांब रे बोक्या. आत्या तुझं काय आता? हे बघ, मी की नाही तुझ्यासाठी गंमत आणली आहे. काही नको मला गंमत वगैरे. अरे बघायच्या आधीच तुम्ही नको कसं काय म्हणू शकता? काय काय बघायचं? कपडे असणार. अय्या, तू कसं काय ओळखलंस रे? ए मला पण कपडे. अगं नळे, तुला डिसेंट दिसायला सेंट दिलं की नाही मी? पण मला पण कपडे हवेत. ए नळे, हळू हळू जरा हळू. हो. ए नळे, अहो तुम्ही तरी सांगा ना तिला. नळीबाई, जर जर गप. नळू, इकडे ये बाळा. हा. हे घे, दे बोक्याला. मी नाही घालणार. दमून एवढ्या कष्टानं आणलेले कपडे घालणार नाही म्हणजे काय? ए नानी, हे बघ, मला काही सांगू नको हा. माझं काही चालत नाही इथे. बोक्या, कपडे न घालण्याचं कारण काय रे? काय कारण म्हणजे हे इंग्रजांसारखे असतात. हा मग? त्यांनी राज्य केलंय आपल्यावर. राज्य केलंय की नाही त्यांनी आपल्यावर? एका अर्थी बरंच झालं. तर मग आत्या तू हे म्हणतेस त्यांनी आपल्यावर राज्य केलं, हे बरं झालं? आत्यांना अक्कल शिकवणे एवढे मोठे झालेले नाहीत तुम्ही अजून. पण देशद्रोह आहे हा. कसला डोमलाचा देशद्रोह? काय बोलतोय हा? अरे इंग्रज आले म्हणून त्यांच्या विरुद्ध आपण एकजुटीनं लढलो तरी, नाहीतर एकमेकांशी लढत राहिलो असतो. आणि इंग्रज नुसते आले, त्यांनी राज्य केलं, हे तुला मान्य आहे. सुधारणा किती केल्या ते दिसत नाही का तुला? गरज नाही, गरज नाही शत्रूच्या मदतीची, त्यांच्या सुधारणेची आम्हाला. अरे तुम्ही कोण? आम्ही म्हणजे हे स्वतःला अहो जाहो म्हणण्या इतके मोठे झालात का तुम्ही? नाही, तसं नाही अण्णा. दमूंना उलट उत्तर कशी काय करू शकता तुम्ही? उलट उत्तर नाही, मी फक्त अण्णा माझं मत मांडलं. मत मांडलं? शिंग फुटली काय तुम्हाला? हळू दादा, दादा, आपण त्रास करून घ्यायचं नाही रे बाबा. हिम्मत तर बघायची. हो. अरे असं काय करतोस? आडनिड्या वयात आहे तो, जवानीचा जोश असतो. जवानीचा जोश वगैरे काही नाही आत्या, तत्व आहेत ती माझी. तत्व? अरे 4 दमड्या मिळवायची अक्कल आहे का, पात्रता आहे का तुमची? आणि तुम्ही आमच्या बहिणीला, या घरच्या पाहुणीला, लक्ष्मीला उलट उत्तर कशी काय देऊ शकता? दमा दादा, राहू द्या. राहू देणारच नाही मी, चालणारच नाही मला. अहो पाणी देऊ का? विष द्या. ए दमा दादा, असं काय रे? असं नाही. हा, हे असलं अपत्य जन्माला घातल्यानंतर काय होणार दुसरं? स्वतःच्या भगिनीशी नीट वागणं जमत नाही ह्याना. तीर्थरूपांच्या बहिणीला तरी मान द्यावा, पण ते नाही. काय तर म्हणे देशप्रेम.